कुणाला OTP आला, कुणाचा OTPच नाही आला, कुणी टेन्शनमध्ये, कुणी नॉन टेन्शनमध्ये, आणि तुम्हाला टेन्शन पाहून घरचे टेन्शनमध्ये, कोणाला जेवण जात नाही, कोणी रात्रभर मोबाईल घेऊन बसून राहिलं तर घरचे ओरडून राहिले, म्हणले बाबू झोपता का नाही, मग घरच्यांना वाटत असेल बाबू लेकर लयच काळजीनं मोबाईल घेऊन बसला यावेळेस. तर असं सगळं सर्वांसोबत सध्या होत आहे. कारण असं आहे की तुमचे प्राधान्यक्रम काही जनरेट होऊन नसतील राहिले, जनरेट झाले असतील तर ते कसे अरेंज करावे या संदर्भामध्ये तुम्हाला अनेक अडचणी येत असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधील असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला 100% फायद्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मला काय तुम्हाला गोड गोड बोलून माझी काय बॅच वगैरे विकत द्यायची नाही आहे. तसं जर असतं तर मी थोडीशी भीती घातली असती, थोडंसं अनऑथेंटिक माहिती सांगितली असती किंवा आणखी काही केलं असतं, परंतु तसं काही न करता प्राधान्यक्रम कशा पद्धतीने द्यावे याबद्दल सविस्तर अशी माहिती खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक बघा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या कॅटेगरीचा गोषवारा या ठिकाणी आहे. हे बघा, ST कॅटेगरीमध्ये पुरुष उमेदवार एवढे आहेत, महिला उमेदवार एवढे आहेत, टोटल आहेत एवढे. तुम्हाला पोर्टलवरती जागा किती आलेल्या आहेत? हे बघा 1307 आहेत जागा ST कॅटेगरीमध्ये. पेसा क्षेत्रामधल्या, नॉन पेसा क्षेत्रामधल्या म्हणजे इतर ज्या जनरल जागा आहेत त्या आहेत 1246. ठीक आहे. असं जर आपण प्रत्येक कॅटेगरीचं केलं तर तुम्ही या गोष्टी, आता ह्याचा मी बाजूला होतो, तुम्ही याचा काढून घ्या स्क्रीनशॉट. तुमच्या समोर किती विद्यार्थी आहेत ते तुम्हाला दिसतील. हे बघा, प्रत्येक कॅटेगरीमध्ये 150च्या वर मार्क असणारे जर उमेदवारांची आपण संख्या लक्षात घेतली तर ती आहे 1725. आता हे 1725 मुलं कोणत्या कॅटेगरीमध्ये जातील? सरळ सरळ शिफ्ट होऊन जातील ओपन कॅटेगरीमध्ये. ओपन कॅटेगरीमध्ये खूप साऱ्या जागा आहेत, त्यामुळे तशी काही अडचण नाही आहे. आता जर आपण बघितलं यामध्ये सर्वाधिक कॉम्पिटिशन तुम्हाला कुठं दिसत असेल ती फक्त OBC मध्ये दिसते, कारण एकूण उमेदवार एवढे आहेत. लक्षामध्ये ओपन कॅटेगरीचे तर त्याच्या निम्मेच आहेत, निम्मेपेक्षाही कमी आहेत, 36,000 आहेत. बरोबर आहे, 36 दोन्ही त्या ठिकाणी 72 होतं. हां बरोबर आहे, साधारणतः 50-55% जागा, 55% जागा ह्या OBCच्या तुलनेमध्ये कमी आहेत याच्यामध्ये, म्हणजे आहेत त्या जनरल कॅटेगरीच्या. तर इथे जर आपण बघितलं तर टोटल हे एवढे उमेदवार आहेत. ठीक आहे, टोटल किती आहेत? 1,84,040. याच्यापैकी खूप कमी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पोर्टलवरती सेल्फ सर्टिफाय करत असताना पुन्हा जे नावं होती ते गहाळ झालीत. मग 1,70,000 विद्यार्थीच त्या ठिकाणी आलेले आहेत. आता बघा, हे जे विद्यार्थी आहेत ना, 150 पेक्षा जास्त मार्क असणारे ते आहेत 1725, आणि 130 पेक्षा जास्त मार्क असणारे उमेदवार किती येतात? सगळ्या कॅटेगरीचे मिळून 9,620. जागा किती आहेत? 30,000. म्हणजे 130 पेक्षा जास्त मार्क असणारे सगळेच्या सगळे उमेदवार जरी आपण पकडले तरी सुद्धा 9,620च आहेत. याचा अर्थ असा आहे 130 पेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी आहे. आणि किती हजार विद्यार्थ्यांना? जवळपास 20,000 विद्यार्थ्यांना. म्हणून म्हणतो भाऊ थोडंसं पद्धतशीर बघा. आणि बॅचेस वगैरेचा तर आता काही विचार करू नका, तुम्हाला सांगतो मी, कारण की अनेक विद्यार्थ्यांना 50-50, 60 प्रिफरन्सेस आलेत. आता त्याच्यात नाही काय, लहान लेकराला सुद्धा समजलेला कशा पद्धतीने अरेंज करायचे. हे बघा, ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 1,966 एवढ्या जागा आहेत. आता तुम्हाला फक्त ओपन कॅटेगरीचं उदाहरण घेऊन सांगतो, म्हणजे कट ऑफ कितीपर्यंत लागेल. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, डोळे झाकून मी तुम्हाला सांगतो, 1ली ते 5वीचा जो काही कट ऑफ आहे कोणत्या कॅटेगरीसाठी? ह्या कॅटेगरीसाठी, ओपन कॅटेगरीसाठी हा किती लागेल? हा 120 प्लस लागेल. 1 ते 5 साठी लिहून घ्या तुम्ही माझ्याकडनं, असाच लागेल. पुन्हा 6वी ते 8वी याच्यामध्ये कोणता? इंग्रजी, मराठी, हिंदी यांचाही कट ऑफ 120 प्लस ओपन मध्ये लागेल. बाकी सगळ्या कॅटेगरी आल्या त्याच्यामध्ये. फक्त 6वी ते 8वी गणित आणि विज्ञानचा जो कट ऑफ आहे तो 140 प्लस जाण्याची शक्यता मला दिसते OBC आणि ओपन कॅटेगरीसाठी. परंतु इतर ज्या कॅटेगरी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये EWS असेल, SCBC असेल, ST असेल, ठीक आहे, आणि एक आणखी EWS आणखीन एक कॅटेगरी आहे. आणि बघा उरलेल्या कोणत्या आहेत? समजा VJ, त्याच्यानंतर NT आणि SBC. हां ठीक आहे, यांचा कट ऑफ कसा लागेल? जास्त. OBCचा सुद्धा कट ऑफ जास्त लागेल आणि ओपनचा जास्त लागेल. ठीक आहे, परंतु ह्या ज्या 3 कॅटेगरी आता, SC कॅटेगरी राहिली, SC कॅटेगरी यांचा कट ऑफ जो आहे तो 120 प्लस लागेल 6वी ते 8वी गणित विज्ञानचा. हे असंच होणार आहे, 5-10% इकडे तिकडे होईल. ठीक आहे, 100% असं लागेल. आणि जर समजा तुमच्याकडे पार्ट टाइम म्हणजे बाकीचे जे समांतर आरक्षण आहेत, मग त्याच्यामध्ये महिलांच्या जागा असतील किंवा एक सर्व्हिसमन असेल, पार्ट टाइम असेल, तर मात्र तुमचा कट ऑफ काय होऊ शकतो? आणखी कमी होऊ शकतो, तो डबल डिजिट पर्यंत सुद्धा येऊ शकतो. ST कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर ह्या ज्या एवढ्या तुम्हाला जागा आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी जवळपास 435 जागा आहेत, म्हणजे आरक्षणाव्यतिरिक्तचा. आणि महिलांसाठी ज्या जागा आहेत त्या 392 आहेत. म्हणजे महिला या 392 त्या जागांसाठी जर इलिजिबल आहेतच, पण सोबत 435 साठी सुद्धा आहेत.
म्हणजे तुमचा कट ऑफ त्या ठिकाणी आणखी कमी येण्याची शक्यता एसटी कॅटेगरीमध्ये. आता हे पुन्हा 1246 जागांचं डिस्ट्रीब्युशन तसंच. आता ओबीसीचा जर विचार केला तर इथे सर्वाधिक कॉम्पिटिशन आहे, सर्वाधिक. कारण की इथे सर्वसाधारणच्या जागा किती फक्त 382 आहेत आणि महिलांच्या जर जागांचा विचार केला आपण तर ते किती आहेत 343 एवढे आहेत. म्हणजे जरी या ठिकाणी जागांच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं 4थ्या क्रमांकावर ओबीसी असेल तरी सुद्धा नंबर ऑफ कॅन्डिडेट्स खूप जास्त असल्या कारणामुळं ओबीसी कॉम्पिटिशनचा कट ऑफ हा या शिक्षक भरतीमधला सर्वाधिक कट ऑफ असेल. म्हणजे सर्वात जास्त कट ऑफ कोणाचा लागेल शिक्षक भरतीमध्ये? मॅक्झिमम हा फक्त ओबीसी कॅटेगरीचा लागेल सर्वात जास्त कट ऑफ. ओपनपेक्षाही जास्त जाण्याची शक्यता या ठिकाणी, बरोबर. तुम्ही बघा अनेक ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ कमी लागेल, ओबीसीचा जास्त लागेल. तुम्ही म्हणसान काही फेकतं का बे? आम्ही ऐकू राहिलो तुम्ही फेकून राहिले म्हणा. तर मागच्या वेळेसचे मेरिट लिस्ट बघा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. एससीबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 257 सीट्स त्या ठिकाणी महिलांसाठी आहेत आणि रिझर्वेशनच्या व्यतिरिक्त जागा आहेत 290. एससीबीसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जागा आलेल्या आहेत. एकूण जागांचे जवळपास 6.84% जागा आलेल्या आहेत. एवढ्या जागा असल्या कारणामुळे आणि नवीन प्रवर्ग असल्यामुळं खूप कमी मार्कवरती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल. ठीक आहे. पुन्हा ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर 249 जागा त्या ठिकाणी महिलांसाठी आहेत, 286 आरक्षणाच्या व्यतिरिक्त आहेत. ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा 100 मार्कच्या पुढचे सगळे विद्यार्थी लागण्याची शक्यता आहे. जर तुमच्याकडे याच्यापैकी आरक्षण असेल कोणतंही तर मग तुम्ही 80-90च्या पुढे सुद्धा त्या ठिकाणी लागू शकता. एससी कॅटेगरीच्या सुद्धा भरपूर जागा आलेल्या आहेत. अनेक एससी कॅटेगरीमधले जे उमेदवार आहेत ते सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये लागतील. म्हणजे 130च्या प्लसचे जे डीएड उमेदवार आहेत ते सगळे ओपन मध्ये जाण्याची शक्यता आहे. जागाच तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. फक्त एससी कॅटेगरीची कुठे सर्वाधिक कट ऑफ लागेल तर 6वी ते 8वी 9वी 10वी गणित आणि विज्ञानचा. बाकी सगळे भाषा विषय असो किंवा सोशल सायन्स असो किंवा 1 ते 5 असो, माध्यम कोणतेही असो, मराठी असो किंवा इंग्रजी असो, त्या ठिकाणचा तुमचा कट ऑफ कसा राहणार आहे? कमी राहणार आहे. आता जर आपण छोट्या छोट्या कॅटेगरीज कन्सिडर केल्या की ज्यांच्या जागा खूप नगण्य प्रमाणामध्ये आलेल्या आहेत, एनटीसी असेल, एनटीबी असेल किंवा एनटीडी असेल, म्हणायला ना 2.5%, 2% आणि 3.5% आरक्षण आहे, परंतु जागा खूप कमी आलेल्या आहेत. विजेच्या तर म्हणजे तुम्ही फक्त बघा 63 जागा आहेत. मग ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की आपल्या कॅटेगरीसह ओपन मध्ये सुद्धा अप्लाय करायचं आहे. तुमचे मार्क कमी असू द्या जास्त असू द्या त्याला काही इलाज नाही. तुमच्यावरती थोडंफार पाहिलं तर या शिक्षक भरतीमध्ये दुर्लक्ष होणार आहेत. एवढ्याच जागा असतील म्हणजे ज्या खूपच कमी आहेत, 2.51% म्हणाला आहेत, परंतु प्रत्येक कॅटेगरीचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर ते खूप कमी आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की भावांनो 130 प्लसचे जे उमेदवार आहेत त्यांनी ओपन कॅटेगरीसाठी प्रयत्न करा. म्हणजे तुमचे जे समाज बांधव आहेत, तुमचे जे कॅटेगरी मधले बांधव आहेत त्यांना तुमच्यासोबत येण्याची त्या ठिकाणी संधी मिळू शकेल. अन्यथा मग न घरका न घाटका अशा पद्धतीची परिस्थिती होईल. मी तुम्हाला सांगतो 9वी ते 10वीचा कट ऑफ हायेस्ट राहील, मग 6वी ते 8वी आणि मग जो पहिल्यांदा कट ऑफ आहे 1 ते 5चा तो सर्वात कमी असेल. डीएड वाले सबसे मालामाल हो जाएंगे इस बार, बरोबर आहे. आणि बाकी थोडेफार ज्यांच्या कमी जागा आहेत म्हणजे विशेषतः ओबीसी कॅटेगरी म्हणा किंवा मग ह्या 2-4 कॅटेगरी, तर ह्यांना ओपनमध्ये संधी मिळाली तर ठीक आहे, अन्यथा कठीणच आहे. काळजी घ्या सर्वांनी. खूप खूप धन्यवाद.